नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल बागीचा सर्वे सर्वा. आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमासन परांडा आसन आमच्या आजूबाजूचे जेवढे खेडे असतात असा पाऊस झालेला आहे की आमचं 3 महिन्यापासून लावलेलं सोयाबीन तोंडाशी आलेलं पूर्ण बघू शकता तुम्ही, पूर्ण वाहून गेलेलं आहे. हे आज आमच्या शेतकऱ्या बंधून इतक्या पाण्यात सोयाबीन काढायचं कसं आणि या सोयाबीनला राहिलंय काय. त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी जितक्यात लवकर गरज देणं होईल सरकारला तितक्यात लवकर द्यावं, शेतकऱ्याकडे जास्त ध्यान द्यावं ही कळकळीची विनंती आहे सरकारला. कारण की आज बघू शकता तुम्ही, आमचा जेव्हा शेतकरी 4 महिने कष्ट करतो, सोयाबीन असन, तूर असन, हे आपलं मूग असन, उडीद असन, हे आमच्या शेतकऱ्याचं मेन वस्तू असते. पण हीच आमच्या हाती नाही आल्यावर आम्ही करायचं काय. आज आमची जनावर ढोर किती तर मेलेले आहेत, काय आमचे घर दार सगळे वाहून गेलेले आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर सरकारनं आमच्याकडे ध्यान द्यावे, आमच्या शेतकऱ्या बंधूकड लवकरात लवकर मदत कशी पोहोचण्यात होईल आणि जास्त मदत कशी देण्यात होईल आमच्या शेतकऱ्यांना तेवढी देण्यात यावी ही कळकळीची विनंती आहे सरकारला. कारण की आमचा शेतकरी वर्ग जे आहे ते ह्या पाण्यात सोयाबीन काहीच राहिलेलं नाही. तुम्ही बघू शकता इतकं पाणी कसं आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीन काढायचं आणि आमच्या शेतकऱ्यांना कसं निर्माण करायचं. आज आमच्या शेतकऱ्यावर कर्ज असतंय, कसं कर्ज फेडायचं, कशी आमची लेकरं मोठी व्हायची आणि आमच्या लेकरांना शिक्षण कसं शिकवायचं. असा तर पाऊस झाला आणि नुकसान झाली तर ते आम्ही करायचं कसं. त्याच्यामुळे सरकारला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर मदत झाली पाहिजे. कारण की आज बघू शकतो आमच्या धाराशिव जिल्ह्याला असं पाण्याचा फटका बसलेला आहे, कितीतरी जनावर मेलेले आहेत आणि कितीतरी सोयाबीन जी तोंडाशी आलत काढायचं ती सगळं वाहून गेलेलं आहे. काय आमचे शेतकरी आज लुळू लुळू शेतामध्ये तोंडात माती घालू घालू आज हिडो काढायला लागल्यात. काय बातम्या देतात पण तरी सरकार लक्ष देणार. त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या शेतकरी राजाला मदत झाली पाहिजे आणि ती थोडी मदत नाही, चांगली मदत दिलीच पाहिजे हीच कळकळीची विनंती आहे. नमस्कार.